माजी न्यायमूर्ती पी.जी. कोळसे पाटील यांना फर्ग्युसन कॉलेजमध्ये भाषणाची परवानगी नाकारण्यात आलेली आहे। फर्ग्युसनच्या व्याख्यानमालेमध्ये त्यांना बोलण्यासाठी आमंत्रण दिलं गेलेलं होतं, पण भाषणापूर्वीच त्यांना परवानगी नाकारण्यात आली। त्यांचं 11 वाजता भाषण होतं, पण भाषण सुरू होण्यापूर्वी म्हणजे काही कालावधी आधी त्यांना भाषण करण्यासाठी परवानगी नाकारली गेलेली आहे। त्यामुळे अशी परवानगी का नाकारण्यात आली, म्हणजे आधी परवानगी दिली गेली, आधी आमंत्रण दिलं गेलं आणि मग परवानगी का नाकारली गेली असा सवाल करत असा प्रश्न विचारत या कार्यक्रमामध्ये गोंधळ झालेला आहे। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी आहे आणि माजी न्यायाधीश उच्च न्यायालयाचे कोळसे पाटील यांचं आज इथे व्याख्यान होतं, त्याला विरोध होतोय। हे सगळे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी संघटना आहेत, बोलूयात काय नेमका विषय, का विरोध आहे? हे पा कॉलेजची परमिशन नसताना पी.जी. कोळसे पाटील इथं आले आणि त्यांनी संविधान त्यांचा विषय असून सुद्धा ते वेगवेगळ्या विषय जे असे विधानं करतात की ज्याच्याने जातीय आणि सांप्रदायिक तेढ निर्माण होईल। एल्गार परिषदेच्या आयोजनात त्यांचे निमंत्रक म्हणून त्यांचा सहभाग होता आणि ते एल्गार परिषदेमुळे किती जातीय सांप्रदायिक तेढ पुण्यात निर्माण झाली होती आणि त्याचे खूप परिणाम झाले होते आणि आमचं महाविद्यालयाचं सलोख्याचं वातावरण त्यांनी बिघडावू नये म्हणून आमचा त्यांना विरोध होता। काय सांगाल? खरं तर ते लोकशाही आणि संविधान या दृष्टीने मांडणी करणार होते जसं म्हणतात, तर त्यांना सुरुवात न करून देताच त्यांचा विषयच भारतीय राज्यघटना होता आणि याच्या आधी त्यांनी दिलेलं वक्तव्य जर आपण पाहिलं तर त्यातनं क्लिअर होईल ते संविधान आणि राज्यघटना किती यांनी पाळतायत। त्यांनी आता पुण्यामध्ये मागल्या वर्षी सेव्ह नेशन सेव्ह कॉन्स्टिट्यूशन असं जे कार्यक्रम झाला होता त्याचा व्हिडिओ यूट्यूबवर अवेलेबल आहे, कोणी पण बघू शकतं। त्यात त्यांनी वक्तव्य केलं, एक जस्टिस न्यायमूर्ती ज्यांच्याकडनं आम्ही शिकतो आणि ज्यांच्याकडे आम्ही न्यायाची अपेक्षा करतो, तो सांगतो की हायकोर्टमधले सगळे जजेस किडेमाकोड्यासारखे पैसे घेऊन न्याय करतात, असं त्यांचं रेकॉर्डेड स्टेटमेंट आहे। असा बोलणारा व्यक्ती विद्यार्थ्यांवर काय प्रभाव पडणार? 12 तारखेला विवेकानंदांची जयंती साजरी करण्यात आली, जिजामातेंची जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळेस आम्ही विरोध केला नाही। आम्हाला कॉन्स्टिट्यूशनला अजिबात संविधानाला विरोध नाही आहे, फक्त ते वादग्रस्त विवाद। आज ते संविधानावर बोलायला आले होते पण संविधानावर काहीच बोलले नाही। त्यांनी येऊन जातीय तेढ निर्माण करायचं आहे, कॉलेज प्रांगणामध्ये जातीय तेढ निर्माण व्हायला नको, त्या हिशोबाने आम्ही विरोध केला आहे। ज्या पद्धतीने ते वक्तव्य करतात ते तेढ निर्माण करणार आहे असा आरोप या विद्यार्थ्यांनी केलाय। जर्नलिस्ट सचिन दाटेसह हलिमा कुरेशी, न्यूज 18 लोकमत, पुणे। ह्याच्यात 2 सत्र होते युवा जागर परिषदेमध्ये। एक तर पहिलं सत्र म्हणजे पी.जी. कोळसे पाटलांचं आणि दुसरं मिटकर दादांचं होतं। आजचं सत्र आम्ही बाहेर प्रांगणात घेतलेलं आहे। आम्ही परवानगी अॅम्फीथिएटरची परवानगी घेऊनही ही परवानगी नाकारण्यात येऊन आम्ही आज प्रांगणात हे कार्यक्रमाचं सत्र घेतलं आहे। यानंतरच्या कार्यक्रमाला असं झालं तरी आमची भूमिका हीच असेल। म्हणजेच फर्ग्युसन कॉलेजमधल्या काही विद्यार्थ्यांनी आणि काही विद्यार्थी संघटनांनी कोळसे पाटलांनी बोलू नये अशी भूमिका घेतल्यामुळे कॉलेजनं तिथे त्यांचं भाषण ठेवलं होतं, पण ते नंतर नाकारण्यात आलं। पण त्याच कॉलेजमधले काही विद्यार्थी ज्यांना हे भाषण ऐकायचं होतं म्हणून हा सगळा गोंधळ या कॉलेजमध्ये बघायला मिळतोय। एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत। अवास्तव बांधकाम, विजेच्या वायर्स, जाळं, छतावरील स्लॅब आणि वातानुकूलित यंत्रणा यामुळे पंढरपूरच्या पुरातन विठ्ठल मंदिरावर प्रचंड ताण आलाय। ही वास्तूच धोकादायक बनल्याचा अहवाल पुरातत्व खात्यानं दिलाय। या अहवालामुळे विठ्ठल भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली। डेव्हलपमेंट काय आहे मंदिराच्या बाजूला असायला पाहिजे, काय नसायला पाहिजे ते आम्ही सगळं घेतो। कुठल्या फेजला, पहिला फेज, दुसरा फेज, तिसरा फेज, काय काय प्रायोरिटी जशी तुमची आहे ती ठरलेली आहे त्याप्रमाणे फ्रीजिंग करू आहे, ते काही कामं सुरुवातीला करतात। भामरागड तालुक्यातील अनेक आदिवासी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रही फारसा बघितलेला नाही, मात्र प्रकाश एमटेंच्या हेमलकसा इथल्या लोकबिरादरी विद्यालय तसंच साधना विद्यालयातल्या कधीही गावात एसटी बस सुद्धा न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र दर्शन सहल केले। यावेळी 50 आदिवासी विद्यार्थ्यांनी कोकण दर्शन करत समुद्रातील लाटांचा मनमुराद आनंद लुटला। नाशिकमध्ये पळसे शिवारातील गायधनी यांच्या उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे 5 बछडे। याच परिसरात या बिबट्यांची आहीही असेल अशी शक्यता व्यक्त होत असल्यामुळे वन विभागाने तिथे सापळा लावलेला आहे, पण एकत्र 5 बछडे आढळल्याने शेतमजूर शेतात काम करायला मात्र घाबरतायत। या बातमीचं बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत, मात्र जाताना नजर टाकतोय हेडलाईन्सवर। पीएनबी घोटाळा प्रकरणी भारत तपास संस्थांना धक्का, घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीनं भारतीय नागरिकत्व सोडलं। मलकापूर नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी आलेल्या मंत्री जानकरांनी बिरोबाच्या नावाने चांगभलं म्हणत धरला ताल।
आणि जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी, जम्मू काश्मीर नॅशनल हायवे बर्फवृष्टीमुळे बंद.